नवऱ्याचा काही धाक नाही वाटत तुला? नवऱ्याला बरं चालतं बाई असं. तुझा नवरा काही बोलत नाही वाटत तुला? नाही का? नाही ग, असं काही नाही ग. खूप बोलतो ग बाई माझा नवरा, मला खूपच बोलतो ग बाई. मला बोलतो जाऊन तुझे व्हिडिओ बनव, आणि जे काही नाटकं करायचे असतील ना ते नाटकात जाऊन कर, म्हणजे घरातले नाटकं कमी होतील तुझे. नवरा बोलत नाही का, नवरा बोलत नाही का? बोलतो माझा नवरा, पण योग्य गोष्टींसाठी. माझ्या नवऱ्याला व्यवस्थित कळतं की एक ड्रामा असतो, ऍक्टिंग असते, व्हिडिओ पुरतं असतं, तर बाकी कुणी टेन्शन घेण्याची गरजच नाहीये. धाक असण्यापेक्षा ना एकमेकांची साथ असणं योग्य गोष्टीसाठी जास्त गरजेचं आहे. आणि चुकीच्या गोष्टीमध्ये येस, कान उघडणी केलीच पाहिजे. आणि नवरा बायको म्हणजे काय नुसतं एकमेकांना धाकात ठेवणं, कचाकचा भांडण करणं एवढंच नसतं. एकमेकांना साथ देणं, एकमेकांचा मार्गदर्शक बनणं, एकमेकांना उभारी देणं, एकमेकांसाठीचं प्रेम, विश्वास, समजदारी, हेच तर असतं ना सहजीवन. आणि आपण एकमेकांचे जीवनसाथी आहोत, जेलर आणि कैदी नाहीत. आणि जर तुम्ही चुकीचं करत नाही आहात काहीच, तर नवऱ्याचा काय कुणाचाच धाक असण्याची गरज नाहीये.